तर बघा आजकालच्या पुरींनी आहे ना नवीनच सिस्टीम काढली या. ती म्हणजे अशी की आपल्या नवऱ्याला त्याच्या आईबापाबरोबर बहीण भावाबरोबर बोलून द्यायचं नाही. बरं हिचा नवरा का वरून आबाळातनी पडलाया आणि लगेच हिने जिलून त्याबरोबर लग्न केलंय का काय? ह्याला मोठा करायला, ह्याचं पालन पोषण करायला, शिक्षण करायला आईबापांना कुठल्याही प्रकारची झीज लागली नसेल का? हा बरं हा नवरा म्हणणार अशा ना, ह्याला वाटतं आपली बायको म्हणती तेच खरं आहे. मी तर म्हणते पहिलं तर ह्याला चांगला चुवापाकला पाहिजे आणि नंतर नी तिला. बरं या पुरीच्या अंगामध्ये एवढं 36 नखरं कसं काय असतात? तर तिच्या आईमुळं आई पक्की बालट असती या आणि सगळी गोम आईच्या अंगामध्ये असती या. म्हणून बाबांनो तुम्हाला सांगते, पोरगी बघतानी आणि तिच्याबरोबर लग्न करतानी पहिलं तर आईचं बॅकग्राऊंड बघा कसं काय ती. आई बापाचं वळण, आई बापाचं संस्कार कधीही वायाला जात नाहीत. ज्या पण पुरीला आईचं संस्कार चांगला आहे त्या पुरीला कुठंही देऊ द्या आणि त्या घरी कितीही त्रास असू द्या त्या पुरी उजवूनच निघत्यात. आणि ज्या पुरी आई बापाच्या घरी भीक मागून खात्यात, ज्यांचं आज खाल्लंय तर उद्या खायचं वांद, वडापाववरती ते दिवस काढलेला असतात आई बापाच्या इथं, पण दिल्या घरी थोडं कुठं नाही तू चांगलं झालं तर त्या पुरीला एवढी मस्ती ती म्हणता. खरंच सांगते या लय मस्ती ती या. मग चालत्या शहराला या पुरी लाद देतात ना, त्यांना तर शेवट असा वाईट परिणाम होतो. त्यांना आता वाटतंय की आपलं लय चांगलंय, आपलं लय चांगलंय, पण त्यांना ह्या सगळ्याची शिक्षा एक ना एक दिवस भोगायलाच लागती. जर तुम्ही आपल्या नवऱ्याला त्याच्या आईवडिलांपासून तोडत असताल तर ह्याच्यासारखं पाप जगामध्ये कुठलंही नाही. आणि जो पोरगा बायकोचं ऐकून आईबापांबरोबर बोलत नाही तो पण पापाला भागीदार आहे. हा